आमचे मोदी साहेबांनी तर सांगितलं आहे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे। आमची शिवडी आमचा बाळा म्हणजे काहीतरी बदल झाला पाहिजे। तेच नको आहेत आम्हाला मुख्यमंत्रीने आमदार म्हणून बदल झाला पाहिजे। कोण जिंकेल आणि कोणाचं सरकार येईल वाटतं? 101% राजसाहेब ठाकरेंचे उमेदवार बाळा नांदगावकर साहेबच येणार। असं कार्यकर्ता कोणाचा नाही, फक्त राजसाहेबांना पहिल्यांदा बघायला आलोय। पण सभा कोणाची आहे आज इकडे? कोणाला ऐकायला आली? तू कोणाला बघायला आली आहे? राजकारण्यांना बघायला आली ना, आता मगाशी सांगितलं होती ना, ते सांगायचं पप्पांनी सांगितलं म्हणून। पप्पांनी सांगितलं निश्चितच बाळा नांदगावकर येत्या 20 तारखेला 23 तारखेला बाळा नांदगावकर निश्चित निवडून येणार, हे आम्हाला पूर्णपणे 100% खात्री आहे। आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत, पण त्याच्या आधी बऱ्याच मोठ्या नेत्यांच्या प्रचारासाठीच्या गाजवणाऱ्या सभा होण्याची शक्यता आहे। आपण आत्ता आहोत शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये। विशेष म्हणजे इथली लढत अत्यंत महत्त्वाची आहे, कारण बाळा नांदगावकर हे मनसेचे उमेदवार इथनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि विद्यमान आमदार अजय चौधरी यांनी ठाकरेंकडनं स्वतःला या निवडणुकीमध्ये तिकीट मिळवलेलं आहे। अगदी सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये तिकिटावरनं थोडासा संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आता बाळा नांदगावकर आणि अजय चौधरी अशी रंगत होणार असली तरी सुद्धा कोणे एकेकाळचे शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले नाना अंबोले हे सुद्धा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। मतांची फूट होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे, कारण विशेष म्हणजे हे तीनही नेते कधी ना कधी शिवसेनेशी जोडलेले। बाळा नांदगावकर आज मनसेमध्ये असले तरी सुद्धा शिवसैनिक म्हणून त्यांची अगदी सुरुवातीची ओळख आहे आणि 2 शिवसैनिक आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत। जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे शिवडी विधानसभा मतदारसंघातला मेघवाडी हा इलाका आहे आणि इथं बाळा नांदगावकरांसाठी आज राज ठाकरेंची सभा होते आहे। शेवटची सभा ही निवडणूक फिरवणारी असते, निवडणूक जिंकणारी ठरू शकते आणि म्हणूनच आजची ही राज ठाकरेंची सभा अत्यंत महत्त्वाची आहे। मेघवाडीतले मनसेचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, बाळा नांदगावकरांसाठीची सभा आहे, पण खरं बघायला गेलं तर निवडणुकीची ही राजसाहेबांची आत्ताच्या या निवडणुकीसाठीची शेवटची सभा आहे। काय वाटतं, राज ठाकरेंची तोफ कशा पद्धतीनं धडाडू शकते? काय मुद्दे निवडणुकीसाठीचे आत्ता नव्यानं समोर येऊ शकतात, किंबहुना कुठल्या मुद्द्यांवर राज ठाकरेंचा भर असेल? नाही, राजसाहेब ठाकरे जे काय बोलतील ते त्यांचे मुद्दे आम्ही नाही सांगू शकत, मात्र एवढं मी सांगतो की राजसाहेब या शिवडीच्या विकासासाठी दिलेल्या राजसाहेबांचा एकनिष्ठ आणि सच्चा शिलेदार आहेत बाळा नांदगावकर साहेब, आणि त्यांच्यासाठी ते नक्कीच बोलण्यासाठीच येणार आहेत। पण मुळात गेली 10 वर्ष या शिवडीचा जो पुनर्विकास रखडलेला आहे, सगळ्या जुन्या बिल्डिंगी, मोडकळीस झालेल्या बिल्डिंगी, 10 वर्ष एकच आमदार असून सुद्धा ज्या होऊ शकलेले प्रकल्प नाही आहेत, त्यासाठी म्हणजे शिवडीच्या विकासासाठी आणि हिंदुत्वासाठी महायुतीला रेल्वे इंजिनला निवडून द्यावं असं आवाहन आम्ही लोकांना, इथल्या मतदारांना करतो आहोत। तर अगदी सुरुवातीलाच आपण जर पाहिलं तर इथं भाजपचे कार्यकर्ते उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। हे भाजपचे कार्यकर्ते इथं अशासाठी आहेत कारण महायुतीनं बाळा नांदगावकरांना पाठिंबा दिलेला आहे। मुंबईतला हा पहिला मतदारसंघ असेल की जिथं अगदी सुरुवातीपासूनच महायुतीनं पाठिंबा दिलेला आहे। म्हणजे एकीकडे शिवसेनेमध्ये रंगलेला संघर्ष आणि दुसरीकडे भाजपनं किंवा महायुतीनं इथं दिलेला पाठिंबा। आणखीन काही पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। काय वाटतं, आज राज ठाकरेंच्या सभेला आलेले आहात, काय अपेक्षा आहे, काय इथं वाटतं, कुठल्या सभेचे महत्त्वाचे मुद्दे असतील? बाळा नांदगावकरांच्या या प्रचाराच्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात। आज येथे शिवडीच्या विकासासाठी आणि शिवडीच्या हितासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि आमचे मोदी साहेबांनी तर सांगितलं आहे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा नारा संपूर्ण महाराष्ट्रभर मोदीजींनी जो दिला आहे त्या नाऱ्याला आम्ही आज समर्थन देतो आहे। आणि आज राजसाहेब इथे येत आहेत ते हिंदुत्व बळकट करण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत त्याच्यासाठी आमचं त्यांना समर्थन आहे। पण एक रहेंगे तो सेफ रहेंगे, बटेंगे तो कटेंगे याला तुमच्याच पक्षातल्या काही नेत्यांनी विरोध दर्शवलेला आहे। विशेषत्वानं पंकजा मुंडे असतील, अशोक चव्हाण असतील आणि महायुतीचेच एक महत्त्वाचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांनी सुद्धा याच्याबद्दल नाराजी वर्तवलेली आहे। मी मोठ्या नेत्यांबद्दल आम्ही तेवढे एक सामान्य कार्यकर्ते आहेत त्याच्याबद्दल आम्ही काही कमेंट्स नाही करू शकत आहे, परंतु जो आमच्या पक्षाचा आदेश आहे आणि पक्षश्रेष्ठी आमचे जे आम्हाला जो मॅसेज देत आहेत तो तळागाळापर्यंत मॅसेज पोहोचवणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करत राहणार। तर
मनसेच्या सुद्धा काही कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. मनसेची सभा आहे, बाळा नांदगावकरांसाठीची सभा आहे. भाजपचे कार्यकर्ते सुद्धा इथं अगदी जोशानं सहभागी झालेले दिसत आहेत, पहिल्या रांगेत पाहायला मिळत आहेत. काय नेमकं चाललेलं आहे मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचं, काय शिस्त आहे, काय कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत? आज आशिष शेलार साहेबांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे की बाळा नांदगावकर साहेबांना संपूर्ण ताकदीने पाठिंबा द्यायचा आहे. आणि पक्षाचा आदेश म्हटल्यावर सर ती लोक आज आमच्याकडे खरोखर खूप मेहनत करतायत आणि आमच्या पाठीशी ताकदीने उभे आहेत. इथं पाहिलं गेलं तर तसं दुरंगी लढत आहे. महायुतीमधनं एक प्रकारे आपण असं म्हणूयात की पाठिंबाच दिलेला आहे बाळा नांदगावकरांना, पण अजय चौधरी हे विद्यमान आमदार आहे, शिवसेनेचे आमदार आहे, त्यामुळे किती आव्हान आहे असं वाटतं? आव्हान पेडण्याची आमची ताकद आहे हो. आणि यावेळी काही आम्हाला आव्हान नाही आहे, कारण लोकांनी 10 वर्ष त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे ते लोकांना माहिती आहे. ह्या इकडे विकास झालेला नाही आहे, लोकांना पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही आहे. हे आमदार फक्त आमदार कमी आणि बिल्डर जास्त आहेत आणि प्रत्येक बिल्डरमध्ये ह्यांचे हात मिळवणे असते, टक्केवारी असते. त्यामुळे लोक आता यांना कंटाळलेली आहेत आणि जनतेने ह्यावेळी कौल दिलेला आहे की आम्ही बदल नक्कीच घडवणार आहोत. आणखी काही मनसेच्या कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. राज ठाकरेंच्या सभेला आलेले आहात, तुम्ही काय अपेक्षा वाटते? राज ठाकरे आज काय बोलतील? राज ठाकरे योग्य तेच बोलणार, कारण इथे सगळं मराठी समाजाचे मराठ्यांच्या हिताचं असेल तेच ते बोलणार. अगदी त्यांच्या अगदी जीवाभावाच्या गोष्टी आहेत त्या सर्व बोलणार. आणि आमच्या इथला जे उमेदवार आहेत बाळा नांदगावकर तेच निवडून येणार एवढी खात्री आहे. तुम्हाला काय वाटतं? बाळा नांदगावकर तुमचे उमेदवार आहेत, पण अजय चौधरींचं आव्हान आहे असं वाटतं का? अजिबात नाही, कारण आम्हाला 100% खात्री आहे की नांदगावकर साहेबच निवडून येणार. त्यांनी इतक्या प्रकारची ते कामं केले, आमदार नसून सुद्धा त्यांनी खूप तुकारांची कामं केली. कोविडच्या ह्याच्यात पण अजूनही महिलांना पण कामं करून देतात. त्यामुळे आम्हाला शंकाच नाही, 100% नांदगावकर साहेब निवडून येणार. आम्हालाही तेच वाटतं की आमचे साहेबच बाळा नांदगावकरच निवडून येणार. शेवटची सभा आहे राज ठाकरेंची, जी शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये येते, तर कसं बघताय या सभेकडे? आम्ही आमच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडे, तसंच आम्ही बघणार आणि ते जे काय बोलणार ते आमच्या हितासाठीच ते बोलतील हे आम्हाला अपेक्षा आहे. मुंबईमध्ये महत्त्वाचे उमेदवार आहेत, संदीप देशपांडे असतील, बाळा नांदगावकर असतील, अमित ठाकरे असतील. काय वाटतं कशा पद्धतीनं कोण निवडून येईल, किती मतांनी निवडून येईल, इथं काय होईल? आता सहज आपण असं सांगू शकत नाही, पण ते बहुमताने निवडून येतील हे आम्हाला अपेक्षा आहे. तर जर आपण पाहिलं तर आणखीन काही जण आपले आपले बोट दाखवत पुढे आणलेले आहेत, तर आपण त्या बोटांच्या दिशेने आलेलो आहोत. राज ठाकरेंची आजची सभा आहे, शेवटची सभा आत्ता या निवडणुकीच्या अनुषंगानं. काय कुठले मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत, कुठल्या मुद्द्यांवर राज ठाकरे बोलतील? आणि विशेष म्हणजे एक प्रकारे हा सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो. या बालेकिल्ल्यामध्ये जी लढत आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. काय वाटतं तुम्हाला, काय होईल आणि आज राज ठाकरे काय सभेत बोलतील? सन्माननीय राजसाहेब ठाकरे तर नेहमीच असे लोकांच्या फायद्याच्या गोष्टी आपल्याला बोलत असतात, पण लोकांनी आता आपलं जे विश्वास ठेवलेला आहे ह्यावेळेस तरी विश्वास देऊन जो तुम्ही म्हणताय शिवडी विधानसभा हा आपला बालेकिल्ला आहे उबाटा गटाचा, पण तो उबाटा म्हणजे शिवसेनेचा पण बालेकिल्ला आहे आणि उबाटा गटाचा पण आहे. आता आमच्याकडे शिवसेना एक आमच्याबरोबर आलेली आहे, तर त्यामुळे आम्ही उबाटा गटाचा असं म्हणू, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा. पण सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आज जे मुद्दे देतील आम्हाला की इथे जे मिल कामगार होते, गिरणी कामगार होते, त्यांच्या ज्या घराची व्यवस्था झालेली आहे, जे आमदारांचे काम होते त्यांनी जे केलेले नाही आहेत त्याचे मुद्दे ते पद्धतशीरपणे सांगणार आहेत की त्यांच्या काय चुका झालेल्या आहेत, की कामं जर त्यांनी केली असती. आज 10 वर्ष आमदार होते, ते 10 वर्षाच्या आमदारामध्ये त्यांनी जी कामं केली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी खूप छानपणे करू शकत होते, पण ते केले नाही. पण सन्माननीय बाळा नांदगावकर साहेबांनी 2009ला खूप चांगली कामं घेतली होती, पण ते करता नाही आले. मराठी माणसाचा, मराठी लोकांचा हा बालेकिल्ला पण म्हटला जातो. इथे मराठी मतं मोठ्या प्रमाणावर आहेत. काय आहेत इथल्या मराठी माणसांचे मुद्दे आणि काय वाटतं कशा पद्धतीनं ते आतापर्यंत मनसेने सॉर्ट आउट केलेले आहेत?
सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब यांनी 2009ला आमदार होते, त्यावेळेस त्यांनी भरपूरसे असे प्रोजेक्ट आणले होते, फंड पण आणला होता, पण स्थानिक आमदारांनी आणि स्थानिक नगरसेवकांनी ते होऊ दिले नाहीत. तो फंड पाठीमागे पाठवला गेला आणि लोकांना जर त्यांना जे शाळा पाहिजे होत्या, परत तुम्हाला सांगते पार्किंगचे जो प्रॉब्लेम आहेत, लोकांना घराचे प्रॉब्लेम आहेत, ते कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाहीत. आज काल मी एक नवीन बिल्डिंग बांधलेली आहे, त्या बिल्डिंगमध्ये गेली, तिथे अशी अवस्था केली की त्या लोकांना ना टॉयलेटमधलं पाणी, ते एकदम घाणेरडं पाणी, दर्जाचं पाणी येतंय. लाडकी बहीण मुद्दासारखे म्हणजे लाडकी बहीण सारखी योजना आहे, मनसेला त्याचा फायदा होईल का? लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं आणलेली आणि महायुतीचा पाठिंबा आहे म्हणून हा प्रश्न नक्कीच होणार, कारण की आता महायुती पण आमच्याबरोबरच आहे आणि त्याचा विचार लोक करतील आणि लाडकी बहीण योजनेचा फायदा हा आपल्या महायुतीला होणार आहे. आणखीन काही जणांकडे जाण्याचा प्रयत्न करूया. आमदार कोण होणार इथला, शिवडीतला, असं त्यांना विचारूयात. मावशी, काय वाटतं आजच्या सभेला आलात तुम्ही? राज ठाकरेंकडनं काय ऐकायची इच्छा आहे? चांगलंच ऐकायची इच्छा आहे आम्हाला. अच्छा, तुमच्यासाठी काय हवंय तुम्हाला राज ठाकरेंकडनं? असं काय सांगता येणार नाही, म्हणजे सगळ्यांसाठीच हवंय ना. अच्छा, तुम्हाला काय हवंय राज ठाकरेंकडनं? मराठी माणसांसाठी ते जे करतात ते खूप म्हणजे चांगल्यासाठी. अशा पद्धतीने बाळा नांदगावकर आणि अजय चौधरी असे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. काय वाटतं आतापर्यंत जो प्रचार झाला त्याच्यावरनं काय वाटतं, कशा पद्धतीने गोष्टी घडल्या? म्हणजे बाळा नांदगावकर हे मराठी मनसेमधनं आहेत, त्यांना मराठी माणसांकडनं खूप सपोर्ट आहे. काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. मनसेकडनं आहात तुम्ही, बाळा नांदगावकरांसाठीची सभा आता या निवडणुकीसाठीची म्हणजे निवडणुकीच्या प्रचारातली शेवटची सभा राज ठाकरे तुमच्या विधानसभा मतदारसंघात घेत आहेत. काय वाटतं? आनंद वाटतो मला आणि गुलाल आमचाच उधळणार आहे. विजय हा आमचाच आहे आणि मनसेचाच विजय होणार आहे, कारण नांदगावकर साहेबांनी खूप कामं केलेली आहेत लोकांची आणि खूप मदतही केलेली आहे लोकांना, त्याच्यामुळे लोकांना त्यांच्याकडून खूप म्हणजे भरघोस मताची अपेक्षा आहे. आमची शिवडी आमचा बाळा, आमची शिवडी आमचा बाळा हा तुमचा नारा आहे. पण मग याच्या आधी ते निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यांना यश नव्हतं मिळालेलं आहे, त्यामुळे किती महत्वाची वाटते मनसैनिक म्हणून तुम्हाला ही निवड? महत्वाची म्हणजे काहीतरी बदल झाला पाहिजे. तेच नको आहेत आम्हाला मुख्यमंत्री आमदार म्हणून बदल झाला पाहिजे. बदल घडवण्यासाठी नांदगावकरांची खूप गरज आहे ह्या काळा चौक आणि लालबाग शिवडी एरियासाठी. बदलासाठी तुम्हाला नांदगाव नाही बदल असा नाही, पण त्यांनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे आणि एक आनंद आहे, काहीतरी वेगळं घडेल, काहीतरी काळा चौकीत बदल घडेल. राज ठाकरे म्हणून मतदान करणार की बाळा नांदगावकर? नाही, दोन्ही. राज ठाकरेंची सभा होते तुमच्या मतदारसंघामध्ये, काय वाटतं तुम्हाला? नाही, आम्हाला हेच निवडून आले पाहिजे साहेब बाळा नांदगावकर. का असं वाटतंय? नाही, काहीतरी त्यांच्याकडे आहे, काम करायची वृत्ती चांगली आहे, करतात आहे ते सगळं, त्याच्यासाठी पाहिजे. तर आणखीन काही जणांचं आहे, जर आपण पाहिलं तर आपल्याला मनसैनिक सुद्धा दिसत आहेत आणि इथं भाजपचे सुद्धा कार्यकर्ते दिसत आहेत. अगदी पहिल्या रांगेमध्ये सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आहेत, इथं उभे असलेल्यांपैकी सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आहेत. मनसैनिकांच्या बरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांची सुद्धा बोललं पाहिजे, कारण अगदी थोड्या वेळापूर्वी आपल्याला कळले ते म्हणजे की आशिष शेलारांनी सांगितलंय की बाळा नांदगावकरांना पाठिंबा दिला पाहिजे. कुठून आलात ताई तुम्ही? आम्ही परेल विलेज. अच्छा, इथं तुम्ही आलेला आहात, खरं तर उमेदवार मनसेचा आहे, भाजप दिसत आहे, महायुतीमध्ये नाही मनसे, माहिती आहे ना, पण पाठिंबा दिलाय. हो, आमच्या पक्षाने जो आदेश दिला तो आम्ही पाळणारच. अच्छा, कसं वाटतं कशी होईल लढत? कारण इथे शिवसेनेचे उमेदवार आहेत अजय चौधरी आणि इथं बाळा नांदगावकर आहेत मनसेचे. महायुतीनं पाठिंबा दिला असला तरी लढत टफ होते असं वाटतं का? हा, लढत टफ आहे, पण रिझल्ट नक्कीच तुम्हाला 23 तारीखला कळेल. रिझल्ट नक्कीच 23 तारीखला कळेल तुम्हाला. काय वाटतं कोण? सगळ्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न होऊन घ्यायचंय, ते आता 23 तारीखला कळेलच आपल्याला. ज्या मान्यवरांना व्यासपीठावरती बोलवलेलं आहे त्या मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आम्हीच जितणार बाळा नांदगावकर. या जाहीर सभेला असं त्यांचे काम वगैरे केलेलं आहे, आता पण ते रिस्पेक्ट देते सर्वप्रथम आपल्या निदर्शनास एवढंच आणून देतो की आपल्याकडे खुर्ची सरकवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काय वाटतं कोण? शिवसेना, माननीय राजसाहेबांनी आमचे चांगले उमेदवार दिलेले आहेत, ते प्रत्येक ह्याच्यातून निवडून येतील ह्याची आम्हाला हे गॅरंटी आहे की आम्हाला असे उमेदवार दिलेले आहेत की त्यांनी तळाघरात जाऊन एवढी वर्ष काम केलेले आहेत आणि आम्हाला भाजपचा पाठिंबा आहे. आम्ही आमच्या इकडचे नार्वेकर आहेत त्यांनाही पाठिंबा दिलेला आहे, मनसेकडून आम्हाला भाजपाने पाठिंबा दिला, आम्ही त्यांना पाठिंबा
दिलेलं आहे त्याच्यामुळे आमचा उमेदवार नक्कीच विजयी होणार आणि आम्ही त्याच्यामध्ये राज्य करणार. आता खरं तर हे पण समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे की सरकार आणि सत्ता कोणाची येईल याच्याबद्दल पण काय वाटतं, कोणाची सरकार कोणाची सत्ता येईल, कोणाचं सरकार कोणाची सत्ता येईल? सरकार आपलंच महायुतीचं सरकार येईल आणि महायुतीचं सरकार आलं तर म्हणजे आम्हाला सगळ्या योजनेचा फायदा होईल. कोण पाहिजे मुख्यमंत्री? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस नको? ते पण पाहिजे, ते पण पाहिजे. दोन मुख्यमंत्री पाहिजे कारण देशाचा विकास व्हायचा असेल तर दोन मुख्यमंत्री पाहिजे. हो, पण देवेंद्र फडणवीस पहिले पाहिजे, एकनाथ शिंदे नंतर पाहिजे. दोन्ही पाहिजेत. फडणवीस दोन मुख्यमंत्री. कोण जिंकेल आणि कोणाचं सरकार येईल वाटतं? 101% राजसाहेब ठाकरेंचे उमेदवार बाळा नांदगावकर साहेबच येणार. मुंबईत काय होईल? मुंबईमध्ये पण पूर्ण भाजप युतीलाच मतदान आहे. दुसरीकडे संदीप देशपांडे आहेत मनसेचे, वरळीमध्ये संदीप देशपांडे आहेत, त्याच्यानंतर इथे बाळा नांदगावकर आहेत, बरोबर. मग काय वाटतं कोण जिंकून येईल? आमच्या इथे अबुदनगर शिवडी विधानसभेमध्ये बाळा नांदगावकर 101% निवडून येणार कारण त्यांचं इतकं काम आहे ना आमच्या इथे. आणि त्याच्या अगोदर ते गृहराज्यमंत्री होते, त्याच्यानंतर आमदारकी झाली त्यांची, पण त्यांचं आता आमदारकीपद जरी नव्हतं तरी पण त्यांनी इतकं सुंदर काम केलं आहे. अबुदनगर कॉटन ग्रीनमध्ये त्यांनी पूर्ण लेआउट करून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना तिथे बसण्याची व्यवस्था, परत वर्कआउटसाठी त्यांनी पूर्ण नियोजन करून पूर्ण त्यांनी जिम उघडली आहे. त्याशिवाय त्यांनी कॉटन ग्रीन स्टेशनला त्यांनी प्लॅटफॉर्म करून त्यांनी हे करून ठेवले. काय ते आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. विकास केला असं तुमचं म्हणणं आहे. राज ठाकरेंच्या सभेला आलेले आहात, भाजपचे कार्यकर्ते आहात, काय अपेक्षा आहे तुम्हाला? राज ठाकरेंच्या सभेला काय होईल असं वाटतं? 100%. सभेला राज ठाकरेंच्या आलेले आहात ना, नेते तुमचे वेगळे आहेत ना महायुतीचे, राज ठाकरे महायुतीत नाहीये, तर काय सभेमधनं काय वाटतं, काय ऐकायला आलेले आहात? साहेबांनी असं सांगावं की प्रत्येकाच्या मनामध्ये नांदगावकर साहेबांनाच मत द्यावं असं त्यांनी निष्ठून सांगावं सगळ्यांना. बरं, महायुतीचं सरकार येईल की महाविकास आघाडीचं? महायुतीचं. मुख्यमंत्री कोण पाहिजे? एकनाथ शिंदे. महायुतीचा देवेंद्र फडणवीस. अरे एकनाथ शिंदे बोललेला पहिले. देवेंद्र फडणवीस बदलले लगेच. देवेंद्र फडणवीस. अजितदादा नको? अजितदादा नको, आम्हाला देवेंद्र फडणवीस पाहिजे. देवेंद्र फडणवीस नाही आणि नवीन चेहरा हवा असेल तर कोण हवं? नवीन चेहरा आता त्याच्यामध्ये यंग पाहिजे ना कोणतरी. महायुतीचा कोणी चालेल आम्हाला. अजितदादा नको? अजितदादा असं काय नाही, पण महायुतीचाच पाहिजे आम्हाला त्यांच्यापैकी. असं कार्यकर्ता कोणाचा नाही, फक्त राजसाहेबांना पहिल्यांदा बघायला आलोय. राज ठाकरेच फॅन? येस बरोबर. कुठून आलास भाई? मी चेंबूरवरून आलो. राज ठाकरेचा स्पेशली आहे का? बघायला आलोय, पहिल्यांदा बघायला. समोर पहिले कधी बघितलं नाहीये. सभा ऐकल्यात? सभा ऐकल्यात. काय वाटतं राज ठाकरेंच्या सभा? काय नाही, जसे ते बोलतात आता त्यांना जसं ते बोलतात तसे ते करतील, मला माहिती आहे. फक्त यावेळी त्यांना चान्स मिळाला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही असे युवक मतदार आहोत, आम्ही त्यांना निवडून आणण्याचा किंवा त्यांना चान्स द्यायचा पूर्ण प्रयत्न करू. शिकतोस का? हो, शिकतो. कॉलेजमध्ये? कुठल्या कॉलेजमध्ये? कुठे? MD कॉलेजलाच आहे, परेलमध्येच आपल्या. राज ठाकरेंच्या सभांमध्ये भाषणांमध्ये कुठल्या गोष्टी प्रॉमिसिंग वाटतात? आता तर त्यांचा एकूण एक शब्द प्रॉमिसिंगच आहे बघायला गेलं तर, आणि आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे ती जसे बोलतात तसे ते करून दाखवतील. राज ठाकरे म्हणतात एकदा माझ्या हातात सत्ता द्या. काय वाटतं, तरुण म्हणून खरोखर सत्ता द्यायला हवी का? ते म्हणतात महाराष्ट्र बदलवण्याची ब्लूप्रिंट माझ्याकडे आहे. तुला असं वाटतं का की राज ठाकरे तरुणांना अपेक्षित असा महाराष्ट्र बदलवून आणतील, घडवून आणतील? हो, नक्कीच घडवून आणतील. ते बोलतात तसे करणार, आम्हाला गॅरंटी आहे आणि ते करणारच. तुला गॅरंटी आहे, पण विरोधक नेहमी म्हणतात की राज ठाकरे जे आहेत ते फक्त निवडणुकांच्या काळातच येतात. आता विरोधकांचं कामच आहे मॅडम ते बोलणं, मग ते फक्त त्यांचं बोलायचं काम करतात. आता राज साहेबांना आणून देण्याचं काम आपलं आहे, म्हणजे आमच्यासारख्या मतदार लोक आपल्यासारख्या मतदारांचं आहे. मग आपण आल्यानंतर ते आल्यानंतर मग ते करूनच दाखवतील. त्यामुळे ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स असा राज साहेबांचा एक धोरण असेल असं मला वाटतंय.
तू कार्यकर्ता आहे, आम्ही पण सेम राजसाहेबांना पहिल्यांदा बघण्याची इच्छा म्हणून आम्ही ते आलेलो आहोत. बघितल्यावर काय वाटेल असं राज ठाकरेंना का बघायचंय? अशी वेगळीच ऊर्जा आहे ते बघितल्यावरती की भाषण कधी ऐकलं नाही ऑनलाईन पण? खूप ऐकलं भाषण पण प्रत्यक्षात पहिल्यांदा बघायला आलो असं. का पहिल्यांदा बघायला आलाय? आज काय यावंसं वाटतं? आता इथेच राहते मी, सो इथे असं कॉलेज बंक केलं राज ठाकरेंना इकडे. कॉलेज साडे 11ला संपलंय, पण आम्ही आत्ता आलो इथे बसायला की साहेबांचं पहिल्यांदा समोरासमोर बघणं असं म्हणून. जवळून दिसतील असं वाटतंय. पहिले तिकडे पुढे का नाही बसले? पुढे आम्हाला कम्फर्टेबल, पुढे तिकडे उभं राहू शकतो, पण कम्फर्टेबल बसून मस्त ऐकायचं जवळून प्रत्यक्षात. राज ठाकरेंकडनं काय ऐकायचंय? कुठल्या मुद्द्यांवर ऐकायचंय? मराठीचा मुद्दा, तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा, त्याचबरोबर एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, कुठल्या मुद्द्यावर ऐकायचंय? विकासाच्या मुद्द्यावर ऐकायचंय, महाराष्ट्राची ब्लूप्रिंट ऐकायची आहे, बाळा नांदगावकरांबद्दल ऐकायचं, नेमकं काय ऐकायचं? त्यांची सर्वच मुद्दे ऐकण्यासारखेच असतात आणि आम्हाला सगळं मुद्द्यामध्ये असं स्पेसिफिक नाही, सगळेच मुद्दे आम्हाला ऐकायचे. इतक्या जितक्या तळमळीने सांगतोयस की राज ठाकरेंना ऐकायला आलेला आहेस, राज ठाकरेंचे आतापर्यंतचे कुठले मुद्दे तुला आहेत की ज्याच्यामुळे तुला तू भाषण बघायला राज ठाकरेंना बघायला आलाय? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मराठी माणसाचे कोणतेही विचार असतील, शाळा टिकवायचे वगैरे असेल, शाळा वगैरे असेल, त्या खास करून मराठी माणूस जगला आणि दिसला पाहिजे, हे मेन त्यांचं ते आहे ना. ते मराठीच्या मुद्द्यावर काम करणारा मनसे हा एकमेव पक्ष नाही, इतरही नेते आहेत, पण राज ठाकरेंकडे काय असं मनसे मराठीसाठी आहे, मनसेकडे काय असं मराठीसाठी आहे असं तुला वाटतं? पण एक चांगला वक्ता म्हणून ते आम्हाला आकर्षण आहेत, म्हणून राज ठाकरेंकडे शिकायला आलंय भाषण चांगलं कसं करायचं, वक्ता आणि वक्तृत्व कसं असतं किंवा कसं बोलायचं म्हणून. बरं, राज ठाकरेंचे हे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल माहिती आहे? बाळा नांदगावकरांसोबत हा एक माहिती आहे. काय वाटतं तुला, काय होईल या शिवडी विधानसभा मतदारसंघात? काय सॉरी काय होईल या शिवडी विधानसभा मतदारसंघात? आता कॉम्पिटिशन खूप आहे, दोन्ही पण कॉम्पिटिटर आहेत, दोन्ही पण अजय चौधरी पण आणि बाळा नांदगावकर पण, म्हणून सांगता येत नाही काय येते, पण दोघांनी पण कामं केली, दोघांनीही कामं केली, सो असं हे नाही आहे. मित्र एका रांगेतले बास कोणाला ऐकायला, राज ठाकरेंना की बाळा नांदगावकर? राज ठाकरे. काय ऐकायला आले राज ठाकरे? तो काय आता सेम रिझन आमचं की आम्ही पहिल्यांदा बघणार त्यांना, म्हणजे लाईव्ह बघणार आहे, प्रत्यक्ष बघणार, त्याच्यामुळे आम्ही आले. इतकी वर्ष का नाही बघू शकला राज ठाकरे? ते लांब मेसेज आणि शिवाजी पार्कात त्यांची सभा होतात, दसरा मेळाव्याच्या सभा होतात, ते किती डेकोरेट, किती पब्लिक येते, किती पब्लिक. जेव्हा आपला पाडवा मेळावा असतो, आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही तिकडे जातो. भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे, पण राजसाहेबांचा समर्थक. तू भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि राज ठाकरेंचा समर्थक, कसं काय वैचारिक कसं काय? राज ठाकरेंची भूमिका, बाळासाहेबांचं भाषण आम्ही अजून कधी ऐकलं नाही समोर बघून, पण राजसाहेबांचं भाषण आम्हाला ऐकायचं आहे, त्यांच्यामध्ये आम्हाला बाळासाहेबांची भूमिका दिसते. बाळासाहेबांची भूमिका दिसते राज ठाकरेंच्या भाषणामध्ये. राज ठाकरेंची भाषण ऐकलीस काय, कुठले मुद्दे अपिलिंग वाटतात राज ठाकरे? राजसाहेबांचे टोल बूथ आहेत त्याच्यावरती, ते दुसरे दादरमध्ये जे आमच्या फेरीवाले होते, मराठी माणसांना धंदा करायला देत नव्हते, उत्तर भारतीय आणि अन्य भारत देशाचे महाराष्ट्रातून आलेले ते धंदा करत होते, मराठी माणसाला देत नव्हते. त्या ठिकाणी पण राजसाहेबांची भूमिकाच मुळे आज दादरमध्ये मराठी बांधव धंदा करतो, व्यापार करतो. पण राज ठाकरेंची आता परप्रांतीयांबद्दलची भूमिका जी आहे ती मवाळ झाली असं भाजपचे नेते म्हणतात, आणि म्हणून ते आमच्याबरोबर असले तर आम्हाला काही वाईट वाटत नाही, किंबहुना आम्ही त्यांना ॲडजस्ट करून घेतो, म्हणूनच इथं पाठिंबा सुद्धा दिलेला आहे असं सांगतात नेते. भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने शिवडी विधानसभेवरती त्यांना युती दिली आहे, पाठिंबा दिले, जाहीर पाठिंबा दिले, इतर कुठे नाही. पण उत्तर भारतीयांबद्दलचा जो मुद्दा तू आत्ता म्हटलास, भूमिपुत्रांसाठी काम करतात राज ठाकरे म्हणून तू त्यांच्या विचारांनी प्रेरित झालात किंवा त्यांना ऐकायला आलेला आहेस, पण त्यांची भूमिका ती आता मवाळ झाली असं भाजपचे नेतेच म्हणतात. तो त्यांच्या नेते मंडळींचा विषय आहे, परंतु मराठी म्हणून जेव्हा आम्ही मराठी म्हणून विचार करतो तेव्हा राजसाहेबांची भूमिका आम्हाला स्पष्टपणे पडते. भारतीय जनता पार्टी देशस्तरावरती काम करते आणि राज ठाकरे महाराष्ट्रावरती काम करते, आणि आम्हाला या विधानसभेमध्ये गेल्या 8 वर्ष कामं ही दिसतच नाही. आता आचारसंहिता लागल्यानंतर त्यांची कामं सुरू झाली. बरं, मला एक आणखीन विचारायचं आहे, ते म्हणजे की राज ठाकरेंचा मुलगा यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहे,
हां अमित ठाकरे बरोबर. तर दादर माई विधानसभा मतदारसंघामध्ये अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहे. पण राज ठाकरेंसारखा अमित ठाकरे तुम्ही बघता का? राज ठाकरे यांच्या दृष्टीनं ते जसं भाषण करतात तसं अमित ठाकरे यांची भाषणं तुम्हाला प्रेरित करतात का? अमित साहेब ठाकरे आत्ता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत. राजसाहेब ठाकरे त्यांची भाषणं आणि त्यांची जी मुद्दे आहेत ते स्पष्ट आहेत. ते अजूनपर्यंत अमित ठाकरेंनी आता सुरुवात केली. त्याच्यावरती अमित ठाकरेंच्या भूमिका असतील त्यानुसार राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यामध्ये आपण फरक काढू शकतो. कारण का बाळासाहेब ठाकरेंनंतर माननीय उद्धव ठाकरेंची भूमिका हे वेगवेगळ्या आहेत. त्याच पद्धतीने राजसाहेबांच्या आणि अमित ठाकरेंच्या अमित ठाकरेंनी आता कामं सुरू केली आहेत. त्यामुळे आता त्यांच्या निवडून आल्यानंतर त्यांची जी कामं असतील त्याच्यावरती भूमिका स्पष्ट होते. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहे. राज ठाकरे आक्रमक भाषण करतात. अमित ठाकरेंबद्दल काय वाटतं? आता ते हळूहळू होतील. ते पण आता त्यांची सुरुवात आहे त्यांची, तर होतील हळूहळू. त्यांनी वाटतं का राज ठाकरेंसारखं भाषण केलं पाहिजे? आता प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते, प्रत्येकाचं बोलण्याची हे वेगळी असते. तर संबंध ना म्हणजे सुरुवात आहे, हळूहळू अनुभव घेतील ते. कार्यकर्ता आहे ना म्हणून त्याला मागे ठेवलेलं आहे. बरं अमित ठाकरे आणि राज ठाकरेंसारखं भाषण करायला पाहिजे असं वाटतं का? असं कम्पॅरिझन आहे, पण जो तो स्वतःचा ह्याने प्रयत्न करतात आणि त्यांची पण सुरुवात आहे जो त्यांना आणि त्यांची खूप मोठी स्वप्न आहेत. त्यांच्याकडून दिसते तळमळ दिसते आम्हाला अमित ठाकरेंची. अमित ठाकरेंबद्दल काय वाटतं? आता अमित ठाकरेंबद्दल काय बोलायचं? आता राजसाहेबांचा मुलगा त्यांच्यासारखाच असणार तो. फक्त त्यांनी अजून तसं म्हणजे जसं राजसाहेब आहेत तसे अजून त्यांना समोर बघितलेलं नाही आहे, पण ते नक्कीच तसे असतील. अमित दादा वाटलं नाही कधी अमित ठाकरेंना ऐकायला जायला पाहिजे? ऐकायला जाणार ना, संधी येईल तेव्हा जाणार आम्ही, असा विषय. आता आपण कार्यकर्त्याकडे जाऊया. तरुण कार्यकर्ता दिसतोयस मनच आहे. कार्यकर्ता आहे, मनसेचा कार्यकर्ता. राज ठाकरेंचा कार्यकर्ता आहे की बाळा नांदगावकरांचा कार्यकर्ता आहे? मनसेचा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रामध्ये पण सेनेचा कार्यकर्ता. राज ठाकरेंच्या भाषणाकडनं काय अपेक्षा आहेत? काय अपेक्षा आहेत? पहिल्या टोल नाके बंद केले. आता जो शिवडी विधानसभेमध्ये जो पुनर्विकासाचा मुद्दा आहे तो त्यांनी आणखी असा माझा अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. परत तरुणांचे जे प्रश्न आहेत, बेरोजगारी वाढली आहे महाराष्ट्रामध्ये, हाताला काम देतील राज ठाकरे असं मला वाटतं. अमित ठाकरे सुद्धा यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. काय अपेक्षा आहे तुला अमित ठाकरेंकडनं? कसं वाटतं जेव्हा तू राज ठाकरे आणि अमित ठाकरेंकडे बघतो? अमित ठाकरे साहेब आत्ताचे उत्तर दिले आहेत. त्यांची पहिली निवडणूक आहे, ते नवीन आहेत, हळूहळू शिकतील. पण त्यांनी जो समुद्र किनाऱ्याचा जो विषय घेतलेला आहे ते समुद्र किनारे वगैरे सगळे साफ करताना स्वच्छ समुद्र किनारा त्यांचा जो मोहीम आहे ते लवकरच आम्हाला त्यांच्यापासून वाटतं. मिनिट, इकडे सभेला आली आहे तू? सभेला आली. कोणाची सभा ऐकायला आली आहे? पण सभा कोणाची आहे आज इकडे? कोणाला ऐकायला आली? तू कोणाला बघायला आली आहे? राजकारणाला बघायला आली ना. आता मगाशी पप्पांनी सांगितलं म्हणून? पप्पांनी सांगितलं. मग तू इथे पप्पांबरोबर आली आहे? अच्छा, पप्पांबरोबर आली आहे. पप्पांशी बोलूयात मग आपण. तुम्ही कोणाचे कार्यकर्ते? पक्षाचे कार्यकर्ते? हो. काय वाटतं काय होईल इथं शिवडी विधानसभा मतदारसंघ? इथे शिवडी विधानसभेमध्ये पुन्हा बाळा नांदगावकर साहेब म्हणजे पूर्ण हवा झालेली आहे आणि निश्चितच बाळा नांदगावकर येत्या 20 तारखेला 23 तारखेला बाळा नांदगावकर निश्चित निवडून येणार हे आम्हाला पूर्णपणे 100% खात्री आहे. शेवटची सभा राज ठाकरे इथं या शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये घेत आहेत म्हणजे या निवडणुकीची. तर कसं वाटतंय तुम्हाला की हा विधानसभा मतदारसंघ त्यांनी शेवटच्या सभेसाठी निवडला? हा सभा निवडला आहे म्हणजे खात्री नांदगावकर साहेब राजसाहेबांचे एकदम जवळचे आहेत आणि निश्चितच नांदगावकर साहेबांची इथे पूर्णपणे हवा झाली आहे. निश्चित नांदगावकर साहेब इथे 100-200% नांदगावकर साहेब इथे निवडून येणार आहेत. नागरिक आहे की कार्यकर्ता आहे? मी नागरिक आहे इकडचा. काय वाटतं शिवडीमध्ये काय होईल? शिवडीमध्ये नांदगावकर साहेब जिंकून आलेच पाहिजे, कारण की आजपर्यंत इकडच्या जे लोक आहेत ते आजपर्यंत सगळ्यांनी भावनिक मतदान केलेलं आहे या इकडे. आणि नांदगावकर साहेब एक असे कार्यकर्ते आहेत जे नक्कीच इकडच्या जनतेला न्याय देऊ शकतात. आजपर्यंत लालबाग परळ या विभागामध्ये काही कार्य झालेलं नाही आहे. फक्त इकडे पत्र्याचे शेड बांधायच्या मंडळांना कार्य द्यायचं, फक्त फंडिंग द्यायची आणि त्यांचे शेड्स बांधायचे, एवढीच कामं झालेली आहेत आमदाराच्या माध्यमातून. तर हे चुकीचं आहे ॲक्च्युली. लालबाग परळमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत पण त्या अजून बऱ्याच झालेल्या नाही आहेत. त्याला न्याय द्यायसाठी आम्हाला नांदगाव साहेबच पाहिजे.
तुम्ही लालबागवरनं आलात की शिवडीमधले आहात? मी ते मेघवाडीतच राहतो. बरं तुम्ही सांगा मला इथे की कशा पद्धतीच्या विकासाची अपेक्षा आहे तुम्हाला? विकासाची अपेक्षा म्हणजे इकडे आधी मेघवाडी पण आहे, हिचं पण डेव्हलपमेंटचा प्रश्न सुटलेला नाही अजूनपर्यंत. तसंच काळा चौकी साईडला त्या साईडला झोपडपट्टी आहे, त्यांचाही अजून प्रश्न सुटलेला नाही. इकडे लोक फक्त काय फंडिंग करतात आणि फक्त शेडिंग बांधून देतात आणि एवढंच त्यांचं कार्य आहे. हे एवढंच झालेलं आहे, बाकी काही करत नाही आहेत. बाकी काय नांदगावकर साहेब या गोष्टीवरती बोलले आहेत की ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही नाही देऊच, म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला नांदगावकर साहेब पाहिजे. राज ठाकरेंच्या सभेबद्दल किती उत्सुकता आहे, काय वाटतं, कुठले मुद्दे त्यांनी सभेत मांडले? राज ठाकरे साहेबांचा खूप मोठा फॅन आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हापासून स्थापन झाली तेव्हापासून मी या पक्षामध्ये कार्यरत आहे आणि मला त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये ताकद आहे आणि यावेळी बदल घडेल असा मला विश्वास आहे. तुम्ही कार्यकर्ते नाही असं म्हटलं सुरुवात? कार्यकर्ता असा नाही, पण मी राज ठाकरे साहेबांबरोबर समर्थक आहे. कार्यकर्ते आहे की समर्थक आहे राज ठाकरे की भाजपचे? कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते आहे. इकडे राहतात? नाही, राहिले गिरगावला राहतात. अच्छा, म्हणजे माझ्या इथून आलेले आहे तुम्ही. काय वाटतं तुम्हाला इथं काय होईल शिवडी विधानसभा? 100% येणार. कुठले साहेब? नांदगाव साहेब. का असं वाटतं? एवढा विश्वास आहे येणार साहेब. राज ठाकरेंना ऐकायला आलात का? राज ठाकरेंना ऐकायला आलात का? राज ठाकरेंचं भाषण ऐकायला आलात का? हो साहेबांचं. काय वाटतं, काय भाषणात ऐकायचंय? काय ते बोलतील तेच ऐकणार. नागरिक आहे इकडचे की खास भाषण ऐकण्यासाठी? आम्ही गिरगावमधनं आलेलो आहे साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही खास आलेलो. आतापर्यंत विधानसभेमधली भाषणं असं म्हणतात सारखी असतात, विशेषत्वाने ही सभा का अटेंड केली? ही कशी आमचे लाडके नांदगावकर साहेबसाठी राज साहेब येतात आहे म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. तर इथं आपण काही कार्यकर्ते, काही पदाधिकारी आणि विशेष म्हणजे मनसेचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही तरुण सुद्धा राज ठाकरेंची सभा ऐकण्यासाठी खास आले होते. आता अजय चौधरी की बाळा नांदगावकर नेमकं कोण कशा पद्धतीनं निवडणुकीच्या निकालामध्ये जिंकतं हे बघण्यासाठी आपल्याला 23 तारखेपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. आणि म्हणूनच 20 तारखेचं मतदान झाल्यानंतर 23 तारखेला नेमकं काय होतंय शिवडी विधानसभा मतदारसंघाचं ते आपण निकालाच्या दिवशी समजून घेऊयात. पण आता आपल्याला इथं थांबावं लागणार आहे. कॅमेरामन अनिकेतसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.